श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज मी ऋग्वेदसाठी पालकचे पॅनकेक बनवले होते। रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 1 वाटी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड करूया। तर 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही ज्वारीचं किंवा बेसन पीठ सुद्धा ॲड करू शकता। अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो। अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग सुद्धा मी वापरलेला आहे। चवीनुसार मीठ ॲड करूया। सगळे जिन्नस जे आहे ते एकत्र मिक्स करून घेऊया। त्यानंतर पाण्याचा वापर करून भज्यांसाठी आपण जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे बॅटर बनवून घेऊया। खूप सैलसर नाही, खूप हार्ड सुद्धा नाही। व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसत आहे त्या पद्धतीने हे पीठ भिजवून घेऊया। त्यानंतर तवा किंवा फ्राय पॅन गरम करून घेऊया। यावर तेल लावून घेऊया। तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। छोट्या छोट्या आकारामध्ये हे पॅनकेक आपण घालून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी। पालकचे मी पॅनकेक बनवत आहे। याऐवजी तुम्ही मेथी, गाजर, काकडी अशा भाज्या चेंज करून सुद्धा हे पॅनकेक बनवू शकता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी, म्हणजे पॅनकेक आतून सुद्धा व्यवस्थित असं शिजल्या जातात। तर बघा, अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकारामध्ये मी पॅनकेक घालून घेतलेले आहेत। वरून सुद्धा थोडं तेल ॲड करूया आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं मस्त अशी वाफ येऊ देऊया, म्हणजे पॅनकेक छान आतून आपले शिजल्या जातील। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला लाईक करायला विसरू नका। 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे। तर आपण याला पलटवून घेऊया। दोन्ही बाजूला छान तेल लावून आपल्याला हे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्या पद्धतीने याचा कलर चेंज होतो। तर आपले हे पॅनकेक रेडी झालेले आहे। हे पॅनकेक तुम्ही सॉस, चटणी किंवा दह्याबरोबर सुद्धा देऊ शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।